टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला आपली बाजू मांडण्याचा संपूर्ण अधिकार आणि स्वातंत्र्य आहे, पण महायुतीचं सरकार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब या तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार हे शेतकऱ्यांच्या बाजूनी आहे। शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी देण्यात येईल अशा प्रकारची स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मांडलेली आहे आणि महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभं आहे। त्यामुळे त्यांनी कितीही कुठल्याही प्रकारची आंदोलनं केली तरी महाराष्ट्राची जनता आणि बळीराजा हा सरकारच्या मागे उभा आहे। मात्र आंदोलन न करता थेट पत्रकार परिषद घेऊन अशा प्रकारचं एक दिवसण्याचं काम रोहिणी खडसेंनी केलेलं आहे आणि आश्वासनासंदर्भातले अनेक डॉक्युमेंट्स दाखवलेत की दादांनी अनेक वेळा आश्वासन दिले। शेवटी असं आहे की लोकशाहीमध्ये ज्या वेळेला निवडणुका होतात त्यावेळेला ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटांनी तर 90पेक्षा अधिकच्या जागा लढल्या आणि केवळ 10 आमदार संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांचे निवडून आले। त्या नैराश्यातून अजून देखील तो पक्ष बाहेर येत नाहीये। महायुतीची भूमिका स्पष्ट आहे की योग्य वेळेला बळीराजाला संपूर्ण कर्जमाफी हे महायुतीचं सरकार देईल। या मागच्या अधिवेशनामध्ये ज्यावेळेला अर्थसंकल्प माननीय अजितदादा पवार साहेबांनी मांडला त्यावेळेला 7.5 HP मोटर असलेल्या सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज, जवळजवळ 18 ते 20 हजार कोटी रुपये ही वीज माफी देण्यात आली। सोयाबीन असेल, कापूस असेल यांना चांगला भाव देण्यात आला आणि त्यामुळे सातत्याने हे सरकार बळीराजाच्या मागे खंबीरपणे उभी आहे। ज्यांना आता नाटक करण्यापलीकडे कुठलंही काम राहिलेलं नाही त्या अशा प्रकारचंच बरं झालं असतं की त्यांनी स्वतःला देखील गाजराचा हार घालून घेतला असता, कारण जी काय घोषणा महाविकास आघाडीच्या वेळेला सरकारने केल्या होत्या त्या किती पूर्ण झाल्या हे त्यांनी वाचलं असतं तर ते अधिक संयुक्तिक राहिलं असतं। सर, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना शिवरायांचा नाव घेण्याचा अधिकार नाही कारण हिंदीचं सक्तीकरण करणं हे शिवरायांचा अपमान आहे असं संजय राऊत म्हणतात। असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी स्पष्ट केले की आमच्या पक्षाची भूमिका 1ली ते 4थी हिंदी नको अशा प्रकारची भूमिका ही माननीय राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी स्पष्ट केली आहे। बहुतेक तो बाईट संजय राऊत साहेबांनी ऐकला नसावा। सर, तुमच्या पक्षाकडे वेगळी भूमिका दिसत आहे याच्यामध्ये पाहायला गेलं हिंदी सक्तीवरून सक्ती करू नये 1ली, 2री, 3रीच्या दादर परिसरामध्ये जे काही दादा बोलले त्यांच्या नावाचा बॅनर लागलेला, त्यांचा फोटो देखील लावण्यात आलेला आहे। एकीकडे शरद पवारांनी या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे। आपल्या पक्षाची नेमकी भूमिका काय असणार आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका जी राष्ट्रीय अध्यक्षांनी मांडली, 1ली ते 4थी हिंदी नको, 5वी नंतर हिंदी असावी अशा प्रकारची स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे आणि ज्या वेळेला माननीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर त्यांची भेट होईल त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री साहेब असतील त्यांच्याशी माननीय अजितदादा पवार साहेब नक्कीच या विषयावर चर्चा करतील। मात्र आता पाहिलं सरकारचं म्हणणं आहे की 1ली, 2रीच्या पाठ्यपुस्तकात हिंदी नसणार आहे, मात्र 3रीपासून सक्ती करण्यात येणार आहे। राष्ट्रवादीची भूमिका मी स्पष्टपणे मांडलेली आहे। सोमवारपासूनच पावसाळी अधिवेशन सुरू होतं। ज्या वेळेला महायुतीचे तिन्ही नेते एकत्रितपणे बसतील त्यावेळेला योग्य तोडगा, कुठेही मराठी भाषेवर अन्याय होईल अशा प्रकारचा निर्णय महायुतीचं सरकार घेणार नाही हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे की केंद्रातील लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनीच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम केलं। त्यामुळे मराठी हीच महाराष्ट्राची भाषा आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठी भाषेच्या विरोधात जाईल असा कुठलाही निर्णय महायुतीचं सरकार घेणार नाही। राष्ट्रवादी दोन्ही एकत्र आहेत का असा प्रश्न वारंवार विचारला जातो। गुलाबराव पाटील त्याच्यावर असं म्हणालेले आहेत की दोन्ही राष्ट्रवादीमध्ये आय लव्ह यू आहे आणि दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत। आता त्यांना आय लव्ह यू कोणाला म्हणायचं होतं त्यांना विचारलं तर बरं राहील। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
ही माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली वेगळा राजकीय पक्ष आहे, आमची वेगळी राजकीय भूमिका आहे। महाराष्ट्रामध्ये आम्ही महायुतीचा घटक पक्ष आहोत आणि केंद्रातील NDA सरकारमध्ये आम्ही सामील आहोत। ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची राजकीय भूमिका स्पष्ट आहे। मात्र इकडे राज ठाकरे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे असे एक प्रकारचे बॅनर सुरू झालेत, तर दोन्ही राष्ट्रवादी देखील एकत्र यावे असे देखील खालच्या कार्यकर्त्यांना काहींना वाटतं। याबाबतचा सर्वोपरी निर्णय हे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब योग्य वेळेला घेतील। सध्या तरी कुठल्याही प्रकारची तशी चर्चा नाही, हे वारंवार प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांनी देखील स्पष्ट केलेलं आहे। जयंत पाटील नाराज असण्याची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे, मात्र जयंत पाटलांना भाजपात घ्यायचं की नाही याचा निर्णय देवेंद्र फडणवीस घेतील असं म्हणतात भाजपचे नेते। पण जयंत पाटील हे भाजपमध्ये जातील की अजितदादांना साथ देतील? माननीय जयंत पाटील साहेब हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे ते प्रांताध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांनी काय निर्णय घ्यावा, कसा निर्णय घ्यावा, कधी घ्यावा हा सर्वस्वीपणे त्यांचा अधिकार आहे। त्याच्यावर अधिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बोलू इच्छित नाही। सोलापूरचे अभिजित पाटील म्हणतात की दोन्ही पवारांनी एकत्र यावे अशी आमची इच्छा आहे। त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं असेल, पण सध्या तरी कुठल्याही प्रकारचा तसा प्रस्ताव चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पक्षाकडे नाही आणि त्यामुळे सर्व याबाबतचे निर्णय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब घेतील। स्थानिक स्वराज्य निवडणुकीत जर प्रस्ताव जर दिला गेला तर काय स्वीकारणार का? येणाऱ्या काळात निवडणुका देखील आहेत, जिल्हा परिषद महापालिकेच्या परिषद। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीमधचा घटक पक्ष आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हा महायुतीमध्येच लढण्याचा प्रयत्न हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे। महाराष्ट्राचे महायुतीचे तिन्ही नेते महायुतीबद्दलचा योग्य निर्णय घेतील। ओके। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।